छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा भोंगळ आणि मनमानी कारभार अखेर उघडपणे समोर आलाय। शहरातील 3 पैकी केवळ 2च दुय्यम निबंधक कार्यालय सुरू असल्याने आधीच कामाचा प्रचंड ताण आहे। त्यात अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याने आणि वारंवार सर्व्हर डाऊन, ऑनलाईन प्रणाली बंद तसेच आधार प्रमाणीकरण ठप्प असल्याची कारणे दिली जात असल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। अधिकाऱ्यांच्या उशिरामुळे संतप्त झालेल्या अबुलाल हाशमी या खासगी व्यक्तीने थेट रजिस्ट्रीच्या खुर्चीवर बसून शासकीय कागदपत्रे हाताळण्याचा प्रयत्न केलाय। जनतेने मला नियुक्त केले असा दावा करत त्याने कारभार करण्याचा प्रयत्न केल्याने कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता। घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होताच प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केलाय। मात्र या गोंधळामुळे दिवसभर कार्यालय बंद राहिले। सुमारे 500 नागरिकांची कामे रखडली तर अंदाजे 1 ते 1.5 कोटी रुपयांच्या महसुलाचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सततच्या तांत्रिक अडचणी, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि वाढता ताण यामुळे नागरिकांचा संयम सुटत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। या सर्व प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि कामकाज सुरळीत करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नाही की मी आज 5वा दिवस आहे तब्बल या ठिकाणी रजिस्ट्री करण्यासाठी येतोय। प्रत्येक वेळेस मला हेच सांगल्या जातं का थोडा वेळ थांबा, थोडा वेळ थांबा। आज तर काहीच कळलेलं नाही आहे, कोण कुठं गेला, कोण म्हणतं कोणाचे भांडणं झाले, कोण पोलीस स्टेशनला गेलं, कोणाचे विषय चालू होते। प्रत्येकाला कुठेतरी विचारा कोणाला हे समजत नाही। या ठिकाणी फक्त भिंत आहे, गॉड आणि गव्हर्नमेंट तसं सापडत नाही, तसं हे यांचं देवाच्या पुढे झालंय, सापडत नाही दोघं। एक त्यांना शोधायचं कुठं आणि नेमकं विचारायचं कोणाला हे पण कळू नाही लागलं आम्हाला। इथं गेला की त्याला बघितलं का तो म्हणतो सर्व डाऊन आहे, हा म्हणतो साहेब इथं नाही। नेमका साहेब गेला कुठं आणि या साहेबाने विचारायला गेला की साहेबाचा कोणी साहेब असतो का आम्हाला? म्हणजे आम्ही आज सकाळपासून जेवलो नव्हतं, म्हणलं आज तरी आमचं काम होईलच। एवढ्या मोठी अपेक्षा आज आम्हाला होती की या ठिकाणी आज आमचं काम करूनच आम्ही घरी जाऊ। आम्ही 4 जण इथं बसलोय का म्हणलं आज झालं का मग जेवण, मग पुढं म्हणजे तरच जेवायचं। आम्ही अजून जेवलेलो नाही आहे। यांना एवढा लादा राहिला नाही का आपण या ठिकाणी लोक इतके परेशान आहे। आज झालंय प्रॉपर्टी घ्यायची नाही, असं रोडवर फिरलं तरी चालेल, पण आज प्रॉपर्टी खरेदी विक्री या ठिकाणी आणि पैसे देऊन काही फुकट काम केलेलं नाही आहे। आणि एवढी जर आमची परेशानी होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी नाही आहे। त्याच्यासाठी याचे जबाबदार अधिकारी आहे, एक तर यांना काम नसेल करायचं, यांना जर सेवा करायची नसेल तर हे सगळे सेवामुक्त झाले पाहिजे आणि तरच लोकांना न्याय मिळेल। नाही तर असं सरकारनं अशा ठिकाणची सिस्टीम असेल, हे सिस्टम नक्कीच बंद झालं पाहिजे। जर यांची अवकाश नसेल तर हे फिजिकली पेपर घेऊन यांनी केलं पाहिजे। कंटिन्यू एकच जवळजवळ नंबर आला, अरे आज सर्व डाऊन झालं। काल आम्ही 6 वाजून 10 मिनिटापर्यंत इथं होतो, झालं तुमचा नंबर आला म्हणून सकाळी 9:30ला आलेलो, म्हणलं आमचं लवकर लागन, पहिला नंबर तुमचा आणि शेवटच्या 6 वाजून 10 मिनिटांमध्ये सर्व डाऊन झालं। काय नाव तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट भारत फुलारे।